प्रभू रामचंद्र, माता सीता आणि लक्ष्मण हे अयोध्येतून ज्यावेळी वनवासाकरता निघाले आणि ते भटकंती करीत ज्यावेळेला मध्य प्रदेशातील उज्जैन येथे जवळच असलेल्या गडकालिका या ठिकाणी आल्यानंतर माता सीतेनं प्रभू रामचंद्रांना सांगितलं की या ठिकाणी तुम्ही लोकांचं मन स्थिर राहावं आणि आपल्यालाही शांती मिळावी म्हणून श्रीमन गणेशाची स्थापना आपण करावी। हे माता सीतेचे उद्गार प्रभू रामचंद्राने ऐकल्यानंतर मातेच्या ह्या म्हणण्याला प्रभू रामचंद्राने होकार देऊन स्वतःच्या हस्ते या ठिकाणी स्थिरमन श्री गणेशाची स्थापना करून या ठिकाणी मंदिर उभारलेले आहे। म्हणजे एवढं प्राचीन हे मंदिर आहे हे आपल्याला प्रकर्षानं या ठिकाणी जाणवतं आणि तेव्हापासून आज तागायत या ठिकाणी स्थिरमन गणेशाची पूजा अर्चा मोठ्या भक्तिभावाने लोक करीतच असतात। त्यातीलच हा उत्कृष्ट नमुना म्हणजे एकता ग्रुपमधील सर्व सदस्य काही रांगेमध्ये उभे राहून स्थिरमन गणेशाची दर्शन घेत आहेत आणि काय आपल्या मनोकामना असतील त्या श्री गणेशाच्या समोर ठेवत आहेत। गणेशा ही देवता विद्येची देवता मानली जाते। संपूर्ण कुठल्याही कामाला आरंभ करण्यापूर्वी श्री गणेशाची आराधना केली जाते। आपल्या हिंदू धर्मामध्ये तीच प्राप्त परिस्थिती आपणास या ठिकाणी पाहावयास मिळते। आणि पुढेच या ठिकाणी गोशाला आहे आणि गोशालेचं सुद्धा गोमातेचं सुद्धा दर्शन या ग्रुपमधील काही सदस्यांनी मनोभावे घेतलेलं आहे हे आपल्याला दिसून येईल या ठिकाणी। सुट्टी दिल किती की माझा बघा हां हां चला 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 सर चला पुढे जरा तिकडे बघा।